अंगणातल्या झाडावर पक्ष्याने बांधलेले घरटे पाहून स्मिताच्या ओठांवर हसू आले. छोट्याशा चिमणीने गवत काड्या आणून खूप मेहनतीने ते घरटे बनवले होते. त्या घरट्याकडे पाहत स्मिताचा हात सहज तिच्या पोटावर गेला. पोटावरून हात फिरवत असताना ती ममतेने भरून पावली. काही दिवसातच छोटासा पाहुणा तिच्या घरी येणार म्हणून ती खूप खुश होती. दोरीवर वाळत घातलेले कपडे काढून ती आत गेली. स्वयंपाक करण्यासाठी ती किचनकडे वळणारच होती की तेवढ्यात दारावरची बेल वाजली. स्मिताने दरवाजा उघडला तर समोर तिचा नवरा उदय उभा होता. घरामध्ये येत तो तिला म्हणाला, "आज तू एवढ्या लवकर कशी आलीस?" स्मिता म्हणाली, "आज माझी तब्येत ठीक नसल्याने मला कामावर जावेसे वाटले नाही." स्मिता खूप आशेने उदयकडे पाहत उभी होती. तिला असे वाटले की तब्येत ठीक नाही म्हटल्यावर त्याला तिच्याबद्दल काळजी वाटेल. तो खूप प्रेमाने तिची चौकशी करेल. पण तो काहीही बोलला नाही. कपडे चेंज करून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. त्यामुळे स्मिता नाराज झाली आणि किचनकडे निघून गेली. लग्नानंतर 3 वर्षांनी स्मिताला दिवस गेले होते. त्यामुळे तिला खूप आनंद झाला होता. पण उदय मात्र काही खुश दिसत नव्हता. स्मिता नेहमी एकटीच डॉक्टरांकडे जायची. ती स्वतःहून आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवायची आणि जर कधी ती उदयला माझ्याबरोबर डॉक्टरांकडे चल म्हणाली तर कामामध्ये बिझी असल्याचे कारण सांगून तो त्याची बाजू झटकत होता. ती खूप समजूतदार होती, त्यामुळे गप्प होती. खूप आतुरतेने दिवस मोजत होती. बाळ झाल्यावर उदयला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल अशी आशा तिला वाटत होती. बाळ झाल्यानंतर सर्व काही ठीक होईल हा विचार करून तिने कामावर जाणे सोडले नाही. खरे तर तिला काम करण्याची काही गरजही नव्हती, कारण उदयला चांगली भरपूर पगाराची नोकरी होती. घरात कशाचीच कमी नव्हती. पण स्मिताला घरात बसून न राहता स्वतःही 2 पैसे कमवावे असे वाटत होते. त्यामुळे स्मिता एका ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करत होती. ब्युटी पार्लरची मालकीण स्मितावर खुश होती. एका प्रकारे तिच्या हाताचीच कमाल होती, ज्यामुळे ग्राहकांच्या संख्यांमध्ये वाढ होत होती. स्मिताच्या ह्या नाजूक अवस्थेमध्ये तिची मालकीण आणि तिच्यासोबतच्या इतर मुली तिला खूप मदत करायच्या. तिला जेव्हा कधी तब्येत खराब वाटायची तेव्हा ती कामावरून सुट्टी घ्यायची. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅनेजर असलेल्या उदयचा स्वभाव खूप कडक होता. त्याच्या ऑफिसमध्ये एक पोस्ट खाली होती. त्याची जाहिरात दिली गेली होती. कंपनीमध्ये कस्टमर सेवेसाठी योग्य असणारी, मनमिळावू आणि आकर्षक व्यक्तिमत्व असणाऱ्या एका मुलीची गरज होती. 4-5 मुलींचे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर काही वेळाने अतिसुंदर असणारी विशाखा नावासलेली मुलगी इंटरव्ह्यू द्यायला आली. तिचा मधुर आवाज आणि व्यक्तिमत्वाला प्रभावित होऊन आणि तिच्या आधीच्या अनुभवावरून तिची निवड करण्यात आली. उदयला ती पाहता क्षणी आवडली. विशाखा त्या मुलींप्रमाणे होती ज्यांना योग्यतेपेक्षा जास्त आपल्या सौंदर्यावर विश्वास असतो. आतापर्यंतच्या अनुभवावरून तिला ठाऊक होते की पुरुषांना कशाप्रकारे भुरळ घालून सहजपणे सर्व काही मिळवले जाते. छोट्या शहरामधून आलेल्या विशाखाला खूप प्रगती करायची होती. ऑफिसमध्ये आल्याबरोबर उदय सर्वात आधी विशाखाकडे पाहायचा. त्यामुळे काही दिवसानंतर तिला समजले की उदय तिच्यावर फिदा आहे. त्यामुळे ती ह्या गोष्टीचा खूप फायदा उचलायला लागली. एके दिवशी ऑफिस सुटल्यानंतर सर्व कर्मचारी निघून गेले, पण विशाखा एकटीच रडत बसली होती. तिला रडताना पाहून उदय तिच्याजवळ जाऊन बसला आणि म्हणाला, "काय झाले? तुम्ही का रडत आहात?" तेव्हा ती म्हणाली, "आज माझा वाढदिवस आहे. पण माझ्या मागे पुढे कोणीही नसल्यामुळे मी तो सेलिब्रेट करू शकत नाही. माझे आईबाबा एका अपघातात निधन पावले. त्यांची मी एकुलती एक मुलगी होते, पण आता आईबाबानंतर माझे असे कोणीच नाही." विशाखाचे बोलणे ऐकून उदय लगेच म्हणाला, "असे का म्हणतेस? तू स्वतःला एकटी कधीच समजू नको. चल, मी तुझा वाढदिवस साजरा करतो." असे म्हणून उदयने तिचा वाढदिवस एका हॉटेलमध्ये साजरा केला. तेव्हापासून त्यांची जवळीक वाढत गेली. आता विशाखा बहाणा बनवून ऑफिसचे काम टाळायला लागली. त्यामुळे ती कामे उदय दुसऱ्या लोकांकडून करून घ्यायचा. ती नेहमी सुट्टी घेऊन शॉपिंग करायला, फिरायला जायची. तिला आता फक्त पैशांशी मतलब होता. प्रामाणिकपणे काम न करता तिला सॅलरी मिळत होती. त्यामुळे ऑफिसमधील लोकांना हे काही सहन होत नव्हते. पण उदयमुळे बोलण्याचे कोणीही धाडस करत नव्हते. तारुण्य आणि सौंदर्यामुळे विशाखा उदयच्या मनामध्ये उतरली होती.
आता दोघांमधली जवळीक खूपच वाढत गेली. ऑफिसनंतर दोघे रोज कुठेतरी फिरायला जायचे. तिला खुश करण्यासाठी उदय तिला महागडे गिफ्ट भेट म्हणून द्यायचा. हॉटेलमध्ये लंच किंवा डिनरला सुद्धा घेऊन जायचा. आधी उदय ऑफिसवरून लवकर घरी यायचा तेव्हा स्मिता आणि तो एकत्र जेवायचे. आधी रात्री खूप उशिरापर्यंत स्मिता त्याची वाट पाहत बसायची, पण नंतर तिने त्याची वाट पाहणे सोडून दिले, कारण गरोदर असल्यामुळे तिला वेळेवर जेवण करावे लागायचे. त्यामुळे ती एकटीच जेवण करून झोपायची. आता काही दिवसांपासून उदयच्या वागण्यामध्ये बराच बदल झाला होता. तो आता ऑफिसला जाताना खूप व्यवस्थितपणे तयार होऊन जायचा, पण आपला नवरा बाहेर आणखी काय काय करतो याची स्मिताला अजिबात खबर नव्हती. ती बिचारी आपल्या बाळाच्या कल्पनामध्ये रमलेली असायची. आता तिचे जग खूप छोटे झाले होते. एके दिवशी उदयचे कपडे धुवायला घेत असताना त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये स्मिताला पिक्चरची 2 तिकिटे सापडली. खरे तर उदयला पिक्चरला जायला अजिबात आवडत नव्हते. जेव्हा कधी थिएटरला एखादा चांगला पिक्चर लागला असेल तेव्हा स्मिता त्याला जबरदस्तीने पिक्चरला घेऊन जात होती. त्यामुळे स्मिताने त्या तिकिटाबद्दल उदयला विचारले. स्मिताच्या हातात पिक्चरची तिकिटे पाहून उदय गोंधळला. त्यानंतर सारवासारव करत तो पटकन म्हणाला, ऑफिसमधल्या एक मित्र त्याला जबरदस्तीने पिक्चरला घेऊन गेला होता. त्यामुळे ह्या गोष्टीकडे स्मिताने एवढे लक्ष दिले नाही. ह्या गोष्टीला काही दिवस होतात न होतात की एके दिवशी उदयच्या पाकिटामध्ये स्मिताला सोनाराच्या दुकानाची एक पावती सापडली. त्यामुळे स्मिताने उदयला घरी आल्यानंतर ह्यावरून अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. खरे तर विशाखाला व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देण्यासाठी उदयने एक सोन्याची अंगठी बुक केली होती. पण ह्या वेळेसही एखाद्या अट्टल गुन्हेगाराप्रमाणे उदय त्या दिवशी खोटे बोलून गेला. तो म्हणाला की त्याच्या मित्राने आपल्या पत्नीला सरप्राईज देण्यासाठी अंगठी घेतली होती. आम्ही दोघे मिळून दुकानात गेलो, पण पावती मात्र चुकून त्याच्याकडेच राहिली. तो हे बोलत असताना स्मिता त्याच्याकडे संशयित नजरेने पाहत होती. तेव्हा मात्र त्याने खोटे बोलण्याची सीमा ओलांडली. स्मिताला खरे वाटावे यासाठी त्याने आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेतली. स्मिता त्याला रागावली. ती म्हणाली, कोणत्याही फालतू गोष्टींसाठी प्लीज आपल्या बाळाची शपथ घेऊ नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असे म्हणून तिनं तो विषय तिथेच थांबवला. ह्या घटनेनंतर उदय सतर्क राहायला लागला. तो आता आपल्या पाकिटामध्ये काहीही सबूत मागे सोडत नव्हता. स्मिताची डिलिव्हरीची वेळ जवळ यायला लागली होती. पहिलेच बाळंतपण असल्यामुळे उदयने तिच्या माहेरी जाण्याची व्यवस्था केली. त्यानंतर स्मिता आपल्या माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यानंतर काही दिवसांनी स्मिताने एका मुलाला जन्म दिला. मुलाचा जन्म झाल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. उदय बाळाला पाहण्यासाठी स्मिताच्या माहेरी आला. त्या दोघांनी मिळून बाळाचे नाव आर्यन ठेवले. 4 दिवस बायको आणि मुलासोबत राहून उदय ऑफिसमध्ये अर्जंट काम आहे असे सांगून परत गेला. आता स्मिता घरात नाही म्हटल्यावर तो एकदम मुक्त पक्षाप्रमाणे स्वच्छंद फिरत होता. त्याचे आणि विशाखाचे प्रेम प्रकरण वाढत चालले होते. आता ऑफिसमधील सहकारीसुद्धा त्या दोघांबद्दल कुजबूज करायला लागले. पण उदयला आता कोणाचीही पर्वा नव्हती. त्याला काहीही करून विशाखाला मिळवायचे होते. काही दिवसानंतर स्मिताने उदयला फोन करून सांगितले की तिला आता घरी यायचे आहे. पण उदयने तिला आणखी काही दिवस आराम करण्यासाठी सांगितले. स्मिताला उदयचे बोलणे काही पटले नाही, पण त्याच्या बोलण्याप्रमाणे ती आणखी काही दिवस माहेरी थांबली. 3 महिने झाले पण उदय तिला काही न्यायला आला नाही. त्यामुळे स्मिताने उदयला न सांगता स्वतः सासरी जाण्याचा निर्णय घेतला. स्मिताला सोडायला तिचा भाऊ आला होता. सासरी पोहोचल्यानंतर स्मिताने दारावरची बेल वाजवली. बेल अनगदी वाजवूनही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे स्मिताला काळजी वाटायला लागली. दरवाजाला कुलूपसुद्धा नाही, याचा अर्थ उदय कुठे बाहेर गेलेला नाही. मग त्याला दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागतोय असा विचार ती करायला लागली. तिचा भाऊ म्हणाला, ताई, भाऊजींची तब्येत तर ठीक असेल ना? ते झोपले वगैरे असतील, त्यामुळेच त्यांना. अनेकदा बेल वाजूनही त्यांनी दरवाजा उघडला नाही. आता मात्र स्मिताला काळजी वाटत होती. बाळाला हातामध्ये घेऊन स्मिता बराच वेळ दरवाजात उभी होती. दरवाजा अचानक उघडला. एका अनोळखी स्त्रीला आपल्या घरामध्ये पाहून स्मिता चकित झाली. स्मिता काही विचारणार त्याआधीच विशाखा पटकन आतमध्ये गेली. उदयने स्मिताला अशा प्रकारे अचानक आलेले पाहून त्याला पळता भुई थोडी झाली. त्याच्या कपाळावर घाम फुटला. तिच्या गैरहजेरीमध्ये घरामध्ये एक अनोळखी स्त्रीला पाहून स्मिताला खूप राग आला. तिने रागात उदयला विचारले, ही कोण आहे आणि इथे तुझ्यासोबत काय करते? मग काय? उदय पटकन म्हणाला,
हिचे नाव विशाखा आहे आणि ती माझ्या ऑफिसमध्ये काम करते. यासोबत त्याने स्मिताला एक खोटी गोष्ट ऐकवली की कशाप्रकारे विशाखा या शहरामध्ये नवीन आली आहे. तिला राहण्यासाठी जागा न मिळाल्यामुळे एका माणुसकीच्या नात्याने तो तिला मदत करत आहे. तेव्हा स्मिता म्हणाली, मग तू मला हे फोनवर का सांगितले नाहीस? मला विचारणे तुला गरजेचे वाटले नाही का? तेव्हा उदय म्हणाला, अगं ती आजच आली आहे आणि मी तुला सांगणारच होतो, पण तूच मला न सांगता येऊन चकित केलेस. खरे तर मला तुझी आणि आपल्या बाळाची खूप आठवण येत होती. उदयने स्मिताच्या हातातून बाळाला घेतले आणि आपल्या छातीशी लावले. स्मिताचा संशय अजूनही दूर झाला नव्हता. तेवढ्यात विशाखा खूप निष्पाप चेहरा करून स्मिताला म्हणाली, स्मिताताई, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हा दोघांना खूप त्रास होतोय. यामध्ये उदय सरांची काहीच चूक नाही. त्यांनी माझी मजबुरी पाहून मला इथे राहण्यास सांगितले. मी आजच कुठल्या तरी हॉटेलवर निघून जाते. यावर स्मिता म्हणाली, ह्या शहरामध्ये खूप सारे विमेन्स हॉस्टेलसुद्धा आहेत. मग तू त्याबद्दल माहिती काढली नाहीस का? तेव्हा विशाखा म्हणाली, तुम्ही बोलत आहात, पण मी या शहरामध्ये नवीन असल्यामुळे इथे मी कोणाला ओळखत नाही. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवायला भीती वाटते. तेव्हा स्मिता म्हणाली, मग तुझ्या उदय सरांवर तुझा पटकन कसा विश्वास बसला? स्मिताचा हा प्रश्न ऐकून दोघेही एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहायला लागले. तेव्हा उदयने नेहमीप्रमाणे सारवासारव करत म्हणाला, हे काय स्मिता, तू आता तर आलीस, जरा वेळ आराम कर. ह्या विषयावर आपण नंतर बोलू. अशा प्रकारे खोटे बोलून उदय आणि विशाखा स्मिताला वेड्यात काढण्यात यशस्वी झाले. स्मिता त्या दोघांप्रमाणे आगाऊ नव्हती. विशाखा एक स्त्री असल्यामुळे स्मिताच्या मनामध्ये विशाखाबद्दल सहानुभूती जागृत झाली. त्यांचे गेस्ट रूम रिकामे होते तेव्हा तिने विशाखाला काही दिवस राहण्याची परमिशन दिली. त्यामुळे उदय खूप खुश होता. आता एकाच छताखाली बायको आणि प्रेयसी दोघींची सोबत त्याला मिळत होती. तो स्वतःला जगातला सर्वात आनंदी आणि नशीबवान समजायला लागला. विशाखा आल्यामुळे उदय आणि विशाखाच्या प्रेमात थोडासा व्यत्यय आला होता, पण तरीही ते खूप हुशारीने भेटायचे. स्मिताला संशय येऊ नये म्हणून ऑफिसला जाताना ते दोघे वेगवेगळ्या वेळेला निघायचे. स्मितासमोर दोघे असे वागायचे जसे काही त्यांचे नाते फक्त ऑफिसपर्यंत सीमित होते. स्मिता आणि उदय काहीही केले तरी पती-पत्नी होते. तो खोटे खोटे का होईना स्मितावर प्रेम करत होता. त्यामुळे विशाखाला त्या दोघांना पाहून समाजामध्ये पत्नीचा दर्जा खूप मोठा असतो असे वाटायचे. त्यामुळे ह्या घरामध्ये स्मिताची ही जागा होती, ती आता विशाखाला पाहिजे होती. ती विचार करायला लागली, अखेर कुठंपर्यंत ती उदयच्या हातची खेळणी बनून राहणार आहे. शेवटी बायको ती बायकोच असते. त्यामुळे कधी ना कधी तर उदय खेळण्याला कंटाळेल असा विचार करून विशाखाला आता तिच्या भविष्याची काळजी वाटायला लागली होती. उदयकडे पद, प्रतिष्ठा आणि पैसा हे सर्व काही होते. त्याच्यासोबत राहून विशाखाला आपले भविष्य चांगले वाटत होते. आता तिने आपले डाव खेळायला सुरुवात केली. त्यामुळे ती उदयला एके दिवशी म्हणाली, उदय, तुझे जर माझ्यावर खरे प्रेम असेल तर तू सर्वात आधी तुझ्या बायकोला घटस्फोट दे. तेव्हा उदय तिला म्हणाला, तू बोललीस आणि लगेच आमचा घटस्फोट होईल असे तर होणार नाही. त्यासाठी मला थोडा वेळ दे. पण ती सतत असे बोलून त्याच्यावर दबाव टाकायला लागली. घरवाली आणि बाहेरवाली दोघींकडून त्याला सुख मिळत होते. खरे तर त्याला लग्नाच्या भानगडीत पडायचे नव्हते. त्याने विशाखाला खूप प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला, पण आता ती हट्टाला पेटली होती. ती म्हणाली, उदय, एकतर तू स्मिताला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न कर किंवा माझ्याशी असलेले नाते कायमचे संपवून टाक. उदयला काहीही करून विशाखाला सोडायचे नव्हते. त्याने तिच्याकडे काही दिवसांचा अवधी मागितला. एकदा स्मिताला अचानक मध्यरात्री जाग आली तेव्हा तिने पाहिले तर उदय तिच्या बाजूला नव्हता. तिने विचार केला की असा मध्यरात्री उदय कुठे गेला असेल. ती बेडवरून उठली आणि खोलीबाहेर आली तेव्हा स्मिताला कोणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकायला आला. ती खोलीतून बाहेर आली. हा आवाज विशाखाच्या खोलीतून येत होता. तिने दरवाजाच्या फटीतून पाहिले तर बेडवर विशाखा आणि उदय एका चादरीमध्ये होते. त्या दोघांना एकमेकांस भेटण्याच्या नादात आपण दरवाजा पूर्ण बंद केला नाही याचेही भान राहिले नाही. ते दृश्य पाहून स्मिताला भयंकर धक्का बसला, पण तिने स्वतःला सावरले आणि आल्या पावली ती आपल्या खोलीमध्ये निघून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. एका घरात राहून हे सर्व होत होते, पण तिला याबद्दल काहीही ठाऊक नव्हते. तिला विश्वास बसत नव्हता की तिच्या नवऱ्याने तिचा एवढा मोठा विश्वासघात केला. त्या दोघांबद्दल स्मिताच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला.
ती रडत होती, पण तिचे अश्रू पुसणारे तिथे कोणीही नव्हते. डोक्यामध्ये अनेक विचार यायला लागले. तिला असे वाटत होते की आत्ताच्या आत्ता खोलीमध्ये जाऊन त्यांना दोघांना विचारावे किंवा हे घर सोडून कायमचे निघून जावे. पण तिला असेही वाटत होते की ती का स्वतःचे घर सोडून जाईल. इथून जर कोणी जाणार असेल तर ती विशाखा असेल, जिने तिच्या नवऱ्यावर डाका घातला होता. स्मिताने आपल्या झोपलेल्या मुलाकडे पाहिले आणि स्वतःला सांभाळले. काही वेळाने उदय खोलीकडे येत असल्याचे तिला जाणवले आणि ती तोंडावर पांघरून घेऊन झोपली. उदय बेडरूममध्ये परत आला आणि गुपचूप स्मिताच्या बाजूला येऊन झोपला, जसे काही काही घडलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाखा ऑफिसला जायला निघाली. तेवढ्यात स्मिताने तिचा रस्ता अडवला आणि म्हणाली, हे बघ विशाखा, आता तू इथे राहू शकत नाहीस, त्यामुळे आजच तू तुझे सामान उचलून इथून निघून जा. आज तिला स्मिताच्या डोळ्यांमध्ये द्वेष दिसला. तेवढ्यात उदय तिथे आला आणि म्हणाला, स्मिता, असे का बोलत आहेस? हे बघ, विशाखा कुठेही जाणार नाही. तेव्हा स्मिता म्हणाली, मी म्हणाले ना, त्यामुळे तिला इथून जावेच लागेल. तेव्हा विशाखा उदयच्या बाजूला येऊन उभी राहिली. त्या दोघांना एकत्र उभे असलेले पाहून स्मिताच्या डोक्यात रागाची ठिणगी पडली. तिला भयंकर राग आला होता. तिने विशाखाचा हात पकडला आणि तिला जोरात ढकलून दिले. तेवढ्यात उदयने स्मिताच्या कानशिलात लगावली. तेव्हा स्मिता स्तब्ध झाली. आज एका परक्या स्त्रीसाठी उदयने तिच्यावर हात उचलला होता, हा विचार तिने कधी स्वप्नातही केला नव्हता. तिचे डोळे भरून आले. स्मिता म्हणाली, मला ठाऊक आहे तुला ह्या बाईला इथे का ठेवायचे आहे ते. काल रात्री मी माझ्या डोळ्यांनी तुम्हा दोघांचे चाळे पाहिले आहेत. मर्यादाच्या सर्व सीमा ओलांडत उदयने स्मितासमोर विशाखाच्या कमरेमध्ये हात घातला आणि एक कुटील हास्य त्याच्या ओठांवर आणून तो म्हणाला, अरे वा, बरे झाले, मी तुला सांगण्याआधीच तुला सर्व काही ठाऊक झाले. मग आता ठाऊक झाले आहे तर हेही ऐक. तुला घटस्फोट देऊन मी विशाखाबरोबर लवकरच लग्न करणार आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. उदयचे बोलणे ऐकून स्मिता अवाक राहिली. स्मिता म्हणाली, तुझे डोके ठिकाणावर आहे का उदय? तू एका मुलाचा बाप आहेस, त्यामुळे ही बाई आपल्या दोघांमध्ये येऊ शकत नाही. मी तुझी बायको आहे. तेव्हा उदय म्हणाला, अगं वेडे, तूच आम्हा दोघांच्या मध्ये येत आहेस. खरे तर मला आता तुझ्यासोबत एक क्षणसुद्धा राहायचे नाही. स्मिता स्वतःच्या घरामध्येच एक अनोळखी स्त्रीप्रमाणे उभी होती. उदय आणि विशाखा तिच्याकडे पाहत हसत होते. ज्या माणसासोबत लग्न करून ती या घरामध्ये आली होती, तोच जर तिचा राहिला नाही तर मग त्याच्या ह्या घरावर तिचा हक्क कसला? तिचे छोटेसे सुखी कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. स्मिता खोलीत गेली. तिने रागाने बॅग भरली आणि बाळाला घेऊन ती आपल्या माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यानंतर तिने तिच्या आईबाबाने येण्याचे कारण सांगितले नाही. पण जेव्हा उदयने घटस्फोटाची नोटीस पाठवली तेव्हा स्मिताने आईबाबांना सर्व काही सांगितले. तेव्हा तिच्या घरच्यांना उदयचा खूप राग आला. त्यांना कोणत्याही परिस्थितीत उदयला धडा शिकवायचा होता, ज्याने स्मिताच्या आयुष्याचा खेळ केला होता. तेव्हा स्मिताने थंड डोक्याने घरच्यांना समजावले आणि ती उदयला घटस्फोट द्यायला तयार असल्याचे सांगितले. आता राहून राहून स्मिताला ती चापट आठवायची जी उदयने त्या विशाखामुळे तिला लगावली होती. तिला आता उदयची आठवणसुद्धा येत नव्हती. काही दिवसांनी तिच्या दुःखाचे ओझे कमी झाले तेव्हा आपल्या घरच्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा तिने पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आता तिने काळीज घट्ट केले आणि आपले लहान बाळ आपल्या आईच्याकडे सोडून ती त्याच शहरामध्ये गेली, ज्या शहराने तिच्याकडून सर्व काही हिरावून घेतले होते. काळजामध्ये धगधगती आग घेऊन स्मिताने आपल्या कामावर स्वतःला समर्पित केले. आयुष्याची गाडी पुन्हा एकदा रुळावर यायला लागली होती. ब्युटी पार्लरमध्ये सर्वजण स्मिताच्या हातकलेवर फिदा होते. काही दिवसानंतर स्मिताने पार्लरमध्ये नोकरी सोडली. तिला स्वतःचे ब्युटी पार्लर उभे करायचे होते. कधी कधी स्मिताला तिच्या मुलाची खूप आठवण येत होती. तिला आर्यनला स्वतःकडे ठेवून घ्यायचे होते, पण ती वुमेन्स हॉस्टेलमध्ये राहत होती, त्यामुळे हे शक्य नव्हते. तिला एका जागेची गरज होती, ज्या जागेवरती ती आपले स्वतःचे ब्युटी पार्लर उघडू शकेल. घटस्फोटानंतर कोर्टाचे आदेश आल्यानंतर स्मिताला उदयकडून जे पैसे मिळाले त्या पैशांमध्ये आपली जमापुंजी घालून तिच्याकडे एवढे पैसे झाले की ती आपले स्वप्न पूर्ण करू शकत होती. आपल्या पार्लरसाठी जागा शोधण्याच्या वेळेस तिची ओळख प्रॉपर्टी डीलर सुहास बरोबर झाली, ज्याने स्मिताला शहरातील काही भागांमध्ये बऱ्याच जागा दाखवल्या. सुहासने एका चांगल्या ठिकाणी तिला जागा मिळवून दिली. त्याने त्याचे कमिशनसुद्धा कमी घेतले. सुहासच्या ऑफिसजवळ स्मिताने पार्लर उघडले. येता जाता नेहमी दोघांचे बोलणे व्हायचे. काही दिवसानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली. सुहासला तिच्या भूतकाळाबद्दल ठाऊक होते, तरीही तो कधीच स्मिताला जुन्या आठवणी काढू देत नव्हता. जेव्हा त्या दोघांची मैत्री खूप घट्ट झाली
तेव्हा दोघेही संध्याकाळी फिरायला जायला लागले. शहरामध्ये एकटी राहत असलेली स्मिता, तिच्यावर आता कोणाचेही बंधन नव्हते. आता मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. ते दररोज संध्याकाळी एका गार्डनमध्ये भेटायचे. एके दिवशी दोघे गार्डनमध्ये एकमेकांच्या हातात हात घेऊन बसले होते. तेव्हा स्मिता सुहासला म्हणाली, सुहास, आपण असे कुठंपर्यंत भेटत राहणार आहोत? काय भविष्य आहे या नात्याचे? तेव्हा सुहास तिला म्हणाला, मी नेहमी तुझ्यासोबत असेन. तो पुढे म्हणाला, माझे आई बाबा जुन्या विचारांचे आहेत, त्यामुळे तुझा घटस्फोट झाला आहे आणि तुला एक मुलगा आहे हे समजल्यावर माझे आई बाबा आपल्या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत. तरीही मी माझ्या आईबाबांना समजावण्याचा प्रयत्न करेन. त्यांना तुझा स्वभाव आवडेल आणि ते तुला सून म्हणून स्वीकारतील. सुहासचा स्वभाव तिला आवडला होता. विशेष म्हणजे तिला त्याच्यावर विश्वास होता, त्यामुळे तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. एके दिवशी स्मिता सुहासच्या बाईकवर बसून जात असताना उदयने मार्केटमध्ये पाहिले. तेव्हा त्याने नागाप्रमाणे फणा काढला. स्मिता आता त्याची बायको नव्हती हे त्याला ठाऊक असताना सुद्धा स्मिताला परपुरुषासोबत पाहून त्याला ते सहन झाले नाही. घरी आल्यानंतर उदय बराच वेळ रागात होता. स्मिता त्या पुरुषाबरोबर किती खुश दिसत होती. राहून राहून ही गोष्ट त्याला डंख मारत होती. विशाखाबरोबर लग्न करून त्याच्या आत्म्याला आनंद मिळाला होता, पण विशाखा स्मिताप्रमाणे नव्हती. लग्नानंतर सुद्धा विशाखा पत्नी न होता प्रेयसीप्रमाणे राहत होती. घरातील कामाला अजिबात हात लावत नव्हती. आता तिचा वायफळ खर्चांचा उदयला त्रास व्हायला लागला. कधी तो तिच्यावर रागाला गेला तर विशाखा त्याचे जगणे मुश्किल करत होती. ती कधी त्याला घटस्फोट देईन असे म्हणायची, तर त्याला कधी पोलिसांची धमकी द्यायची. जे शारीरिक सुख यापूर्वी विशाखाकडून प्रेयसीच्या रूपाने मिळत होते, ते लग्नानंतर नीरस व्हायला लागले. त्याचे प्रेमाचे भूत लवकरच डोक्यावरून खाली उतरले. स्मितासोबत लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून उदयच्या मनात अनेक विचार यायला लागले. त्याला पुन्हा एकदा स्मिताची सोबत मिळावी असे वाटत होते. त्याने कसा तरी स्मिताच्या घराचा आणि पार्लरचा पत्ता शोधून काढला आणि एके दिवशी तो स्मिताच्या फ्लॅटवर गेला. खूप वर्षानंतर अचानक उदयला समोर पाहून स्मिता चकित झाली. उदयला तिचा पत्ता कसा मिळाला आणि तो आता इथे काय करायला आला आहे असे प्रश्न तिच्या मनात यायला लागले. तिला पाहताच तो म्हणाला, कशी आहेस? स्मिता, तू तर खूप बदललीस, मला ओळखता सुद्धा येत नाहीयेस, असे उदयने तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. खरंच स्मिता आता खूप सुंदर दिसत होती. पूर्वी ती एकदम साधी राहायची, पण आता ती खूप बदलली होती. आता ती फॅशनेबल कपडेसुद्धा घालत होती. आधी एक वेणी घालणारी स्मिता आता खूप छान हेअरकटमध्ये होती. तिचे रंग रूप खूप खुलले होते. तिच्या आयुष्यामध्ये असे वादळ आले तरीसुद्धा तिने स्वतःला कधीही तुटू दिले नाही. ती आता आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रॉब्लेमचा सामना करू शकत होती. मग हा उदय काय चीज आहे? स्मिता उदयला म्हणाली, इथे कशासाठी आला आहेस? तिने हा प्रश्न विचारताच उदयला भयंकर राग आला. घटस्फोट होऊनही तो तिचा नवरा असल्याप्रमाणे वागत होता. त्याने पटकन उत्तर दिले, मी माझ्या मुलाला भेटायला आलो आहे. तू मला माझ्या मुलापासून वेगळे केले आहेस. तेव्हा ती म्हणाली, आज अचानक तुला तुझ्या मुलाची आठवण कशी आली? एवढ्या दिवसात तर एकदासुद्धा त्याची विचारपूससुद्धा केली नाहीस. तो म्हणाला, तुला काय वाटते, माझे आर्यनवर प्रेम नाही? अगं मी बाप आहे त्याचा. आर्यनवर जेवढा हक्क तुझा आहे तेवढा माझाही आहे. तेव्हा स्मिता म्हणाली, अच्छा, म्हणजे तू हक्क गाजवायला आला आहेस तर? तो अजून लहान असल्यामुळे कायद्याने त्याचा सांभाळ करण्याचा हक्क तुला दिला असला तरी तो माझा मुलगा आहे हे लक्षात असू दे. यावर स्मिता हसत म्हणाली, अरे मी तुला केव्हा म्हणाले की आर्यन तुझा मुलगा नाही म्हणून? खरे तर बऱ्याच दिवसातून का होईना आज तुला तो तुझा मुलगा आहे हे आठवले, हेच खूप झाले. स्मिता हाताची घडी घालून उभी होती. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. आर्यनला भेटण्याचा तर फक्त एक बहाणा होता. खरे तर त्याला आता स्मिता हवी होती. तो सरड्याप्रमाणे रंग बदलत पुढे येऊन स्मिताचा हात हातात घेत अचानक म्हणाला, स्मिता, मी तुझा अपराधी आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. झाल्यास मला माफ कर. तेव्हा अचानक स्मिताने त्याच्या हातातून आपला हात काढला आणि जोरात त्याच्या कानशिलात लगावली. तो रागाने लाल झाला. स्मिता त्याच्याशी असे वागेल याची त्याने कल्पनासुद्धा केली नव्हती. तो काही बोलणार तेवढ्यात स्मिता मोठ्या आवाजात म्हणाली, खबरदार जर यापुढे मला हात लावण्याची हिंमत केलीस तर तुझे असे हाल करेन की तू मरेपर्यंत लक्षात ठेवशील. हे विसरू नकोस की मी आता तुझी बायको नाही किंवा तू माझा नवरा नाहीस आणि परपुरुषाने माझ्या अंगाला हात लावलेला मला सहन होणार नाही. आता गुपचूप निघ इथून. उदयचा खूप अपमान झाला होता, त्यामुळे तो रागाने लाल झाला. तेव्हा त्याने तिला एक शिवी दिली आणि म्हणाला, सती सावित्री असल्यासारखे वागू नकोस.
तू कोणाबरोबर फिरतेस हे मला ठाऊक आहे. जर तू त्याच्यासोबत खुश राहू शकतेस तर मग माझ्यात काय कमी आहे? मला जर वाटले तर तुझी इज्जत मी सर्व शहरभर पसरवेन. लक्षात ठेव, तू मला आज मारले त्याचा बदला मी तुझ्याकडून घेणार आहे. आणि असे बोलून स्मिताला बदनाम करण्याची धमकी देऊन तो निघून गेला. मग काय, स्मिता उशीवर डोके ठेवून रडायला लागली. खरं तर अन्याय तिच्यावर झाला होता, पण दोषी तिलाच ठरवले गेले होते. ह्या कठीण प्रसंगामध्ये तिला सुहासची गरज वाटायला लागली. तिने मोबाईलवरून त्याला फोन केला. अनेकदा प्रयत्न करून सुद्धा जेव्हा त्याने तिचा फोन उचलला नाही तेव्हा ती आपली पर्स उचलून त्याला भेटायला निघून गेली. उदय कोणत्याही थराला जाऊ शकतो हे स्मिताला ठाऊक होते. तो गप्प बसणार नाही. तर जर तिची बदनामी झाली तर तिच्या पार्लरच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ शकतो असे तिला वाटले. सुहासला भेटून ह्या प्रॉब्लेममधून तिला बाहेर पडायचे होते. ती सुहासला भेटायला आली होती, पण त्याचे ऑफिस बंद असलेले पाहून ती नाराज झाली. सुहास नेहमी एक वेळ जरी फोन केला तरी धावत जायचा. मग आज तिचा फोन का उचलत नव्हता हा प्रश्न तिला पडला. तेवढ्यात तिच्या लक्षात आले की जेव्हा ती पहिल्यांदा सुहासला भेटली होती तेव्हा सुहासने तिला त्याचे व्हिजिटिंग कार्ड दिले होते. तिने पर्स उघडली आणि ती कार्ड शोधायला लागली. जेव्हा तिला व्हिजिटिंग कार्ड सापडले त्याच्यावर ऑफिसचा आणि घरचा पत्ता लिहिलेला होता. तिने रिक्षाला हात दाखवून रिक्षा थांबवली आणि रिक्षावाल्याला व्हिजिटिंग कार्ड दाखवले. काही वेळातच स्मिता त्या पत्त्यावर पोहोचली. धडधडत्या काळजाने स्मिताने फ्लॅटच्या दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा एका पुरुषाने दरवाजा उघडला. तेव्हा स्मिताने त्याला सुहासबद्दल विचारले तेव्हा तो माणूस इथेच थांबा असे बोलून आत गेला. आणि काही वेळाने एक स्त्री बाहेर आली आणि म्हणाली, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? तिच्याच वयाच्या असणाऱ्या स्त्रीने तिला हा प्रश्न विचारला. तेव्हा स्मिता म्हणाली, मला सुहासला भेटायचे आहे. हे त्यांचेच घर आहे ना? खरे तर असे विचारणे देखील तिला विचित्र वाटायला लागले. कोणास ठाऊक हा पत्ता त्याचा आहे की नाही असे तिला वाटले. तेव्हा ती स्त्री म्हणाली, मी सुहासची बायको आहे. काय काम आहे तुमचे त्यांच्याकडे? ती सुहासची बायको आहे हे समजल्यावर स्मिताला खूप मोठा धक्का बसला. तिला असे वाटले की सर्व पुरुष एकसारखेच असतात. सुहासची बायको स्मिताला आत या म्हणाली. तेव्हा स्मिता म्हणाली, नाही, काही विशेष कारण नव्हते. मला एक रूम भाड्याने हवी होती, त्यामुळे त्यांना भेटायचे होते. तेव्हा ती स्त्री स्मिताला म्हणाली, तुम्ही मला अजून तुमचे नाव सांगितले नाही, मग मी माझ्या नवऱ्याला तुमच्याबद्दल कसे सांगू? तेव्हा स्मिता त्याला म्हणाली, नाव सांगण्याची काही गरज नाही, त्याला समजेल. असे बोलून हात जोडून नमस्कार करून स्मिता तिथून निघाली आणि खूप वेगाने पायऱ्या उतरायला लागली. खरे तर आयुष्याने तिची एक विचित्र मजा केली होती. घरी आल्याबरोबर तिने देवाचे आभार मानले की देवाने तिचे डोळे वेळेत उघडले. आज सुहास देखील तिच्यासोबत तसाच वागला होता. पुन्हा एकदा तिची फसवणूक झाली होती, पण ह्यावेळेस ती धैर्याने स्वतःच्या पायावर उभी होती. ज्या ठिकाणी कधी विशाखा उभी होती आज त्या ठिकाणी स्वतः स्मिता होती. काय फरक होता तिच्यामध्ये आणि विशाखामध्ये असा प्रश्न स्मिताने स्वतःला केला. तिचा अंतरात्मा अजूनही जिवंत होता. स्वतःच्या स्वार्थासाठी ती कोणाचा संसार उद्ध्वस्त करणारी स्त्री नव्हती. जी चूक तिच्याकडून झाली आहे ती चूक आयुष्यात पुन्हा कधी करणार नाही हे तिने ठरवले. मनात म्हणाली, आता ती कोणालाच तिच्या हृदयाबरोबर खेळू देणार नाही. बस आता आणखी नाही. असे बोलून स्मिताने तिच्या मोबाईलमधून सुहासचा नंबर डिलीट केला. सुहासच्या बायकोने जेव्हा आपल्या घरी एक स्त्री आली होती पण तिने तिचे नाव सांगितले नाही असे सुहासला सांगितले तेव्हा त्याला बरोबर समजले की ही नक्की स्मिताच असणार. दुसऱ्या दिवशी तो स्मिताच्या घरी गेला. तेव्हा स्मिता त्याला म्हणाली, तू इथे का आलास? यापुढे जर तू मला भेटण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला पोलिसात देईन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुला वाटते तशी मी स्त्री नाही. अरे तूही माझ्या नवऱ्यासारखाच निघालास. तुम्ही सर्व पुरुष एकसारखेच असता हे आज सिद्ध झाले. मला एक सांग, आज जे तू वागलास तेच उद्या जर तुझी बायको वागली तर ते तुला सहन होईल का? तुम्हा पुरुषांना जणून लायसन मिळाल्याप्रमाणे तुम्ही इतर स्त्रियांच्या भावनांशी खेळत असता. कोणत्याही स्त्रीला फसवण्याआधी, तिच्या भावनांशी खेळण्याआधी स्वतःला त्या स्त्रीच्या ठिकाणी ठेवून पाहिले तर कोणत्याही पुरुषाकडून अशी चूक होणार नाही. असे म्हणून ती त्याला, आता तू जाऊ शकतोस आणि यापुढे मला तुझे तोंडसुद्धा दाखवू नकोस असे बोलून स्मिताने त्याला हाताला धरून घराबाहेर काढले आणि धाडकन दरवाजा लावून घेतला. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.